श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबा रायाला ओळखलं जातं। जेजुरीच्या खंडोरायाची ओळख सोन्याची जेजुरी असेही केली जाते। संपूर्ण महाराष्ट्रात अनेक जाती धर्माची लोक राहतात। ती जाती धर्माची लोक जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होतात, भंडारा उधळतात। मग आपली सर्व संकटे भंडाऱ्याबरोबर हवेत उडून निघून जातात आणि आपली सर्व इच्छा पूर्ण होते असं आपण सांगितलं जातं। तिथं गेल्यावर मल्हारी मार्तंडाची एवढी ताकद असते की आपल्या सर्व इच्छा ती नक्कीच पूर्ण करते। साक्षात शिवशंभूचा अवतार म्हणजे हे मल्हारी मार्तंड। मल्हारी हे बहुजनाचे दैवत आहेत। कुलदैवतांना गेल्याशिवाय आपल्याला कुठलाच पर्याय नसतो। आपल्या जीवनात जी काही संकटे असतात, अडीअडचणी असतात, त्या दूर करण्यासाठी आपल्याला वर्षातून एकदा तरी कुलदैवताला नक्कीच जावं पाहिजे। देवापर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर कुलदैवताचा मान तुम्ही नक्कीच करा। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सोमवती अमावस्याचं काय रहस्य आहे। तर चला पाहूया। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक जेजुरी गडावर येऊन भंडारा उधळतात आणि एळकोट एळकोट जय मल्हार असं म्हणतात। सोमवती अमावस्या दिवशी मल्हारी मार्तंडाची पालखी लाखो भक्तासह करा नदीच्या ठिकाणी रंभेच्या मंदिरात भेट देऊन स्नान करत असते। तर त्या भेटीमागे, त्या स्नानामागे काय रहस्य आहे ती सर्वात अगोदर आपण पाहूया। सोमवती अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे। सर्व पितृदोषातून मुक्ती देण्यासाठी ही अमावस्या आपण ओळखली जाते। ज्यांनी सृष्टी निर्माण केली ते महादेव म्हणजेच मल्हारी मार्तंडाचे ते एक रूपच आहेत। कृष्ण पक्षातील तिथी म्हणजेच अमावस्या ही सोमवारी आली म्हणून सोमवती अमावस्या म्हणून आपण ओळखलं जातो। या दिवशी भारतात जेवढी तीर्थ आहेत तेथील देवी देवतांना स्नान करण्यासाठी नदीवर नेलं जातं। परंतु जेजुरी मार्तंडाचा सोहळा हा जगाच्या निराळाच आहे। डोळे दिपवून टाकणारा हा सोहळा आहे। ज्यावेळी देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले त्यावेळी समुद्रमंथनाच्या वेळी रंभा नावाची अप्सरा बाहेर आली। रंभेच्या मनात आलं की मला भगवान शंकराने वरावं, परंतु रंभा ही इंद्राच्या वाटेला आली। त्यामुळे रंभेच्या मनातील इच्छा अपूर्ण राहिली आणि तिने ही व्यथा, आपल्या मनातील व्यथा नारद मुनींना सांगितली। त्यावेळी नारद मुनींनी रंभेला सांगितलं की तू महादेवाची तपस्या कर। रंभेनं महादेवाची खूप अशी कठीण तपस्या केली, त्यांचं नामस्मरण केलं। भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देव म्हणाले की ज्यावेळी मी पृथ्वीवर खंडोबाचा अवतार घेईल त्यावेळी मी तुझी सर्व इच्छा पूर्ण केल, असा वर भगवान शंकराने रंभेला दिला होता। तर त्या रंभेची मनोकामना पूर्ण करण्यासाठीच खंडोबा देव हे करा नदीच्या ठिकाणी रंभेच्या मंदिरापाशीच स्नानासाठी जात असतात असं सांगितलं जातं। खंडोबा देव आणि म्हाळसा देवी ह्या सर्व पर्वणी स्नानावेळी करा नदीच्या ठिकाणी रंभा मंदिरात जात असतात। हा पालखी सोहळ्याचं रहस्य हेच आहे की रंभेला जो वर भगवान शंकराने दिला होता तो वर पूर्ण करण्यासाठी पालखी करा नदीच्या ठिकाणी रंभेच्या मंदिरापाशी जात असते। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व जाती धर्माचे लोक या सोहळ्यात सामील होतात, भंडारा उधळतात, एळकोट एळकोट जय मल्हार म्हणतात। सर्व जेजुरी ही सोन्याची होते। हा सोहळा ज्यावेळी गडावरून निघतो त्यावेळी पालखीत खंडोबा देव आणि म्हाळसाई देवी यांची मूर्ती स्नानासाठी महाद्वारातून निघते। मग बानाई वाड्यासमोर येते। गौतमी छत्री विसाव्यासाठी तिथे थांबते। मग मरीआई मंदिरासमोर लंगोर फोडला जातो। मग रंभाई मंदिराजवळ पालखी येते। मग देवाला स्नान करण्यासाठी करा नदी ठिकाणी आणलं जातं। देवाला स्नान घालण्यासाठी लाखो भाविकांची झुंज तिथे येते, कारण देवाला स्नान करण्यासाठी प्रत्येकाला मान असा पाहिजे असं वाटतं, म्हणून तिथं खूप अशी झुंड त्या ठिकाणी येत असते। नंतर मूर्ती आपण देवाला स्नान केल्यानंतर पालखीत ही ठेवली जाते। मग परतीचा प्रवासाला पालखी निघते। नंतर होळकऱ्यांच्या मानाच्या पालखीत मूर्ती ठेवली जाते। ती फक्त ठराविक अंतरापर्यंतच त्या पालखीत ठेवली जाते। मग जानुबाई मंदिरात हा सोहळा खूप उशिरापर्यंत चालतो।
रात्री 12च्या नंतर प्रहाराच्या वेळी सर्व गावकरी लोक त्या पालखी सोहळ्याला दिवट्याच्या प्रकाशात पालखी ते निघत असते. नंतर नंदी चौकातून वीरभद्राचं दर्शन घेऊन पालखी गडावर येते. पालखी गडावर आल्यानंतर पालखीतील मूर्ती हे भंडारागृहात मूर्ती हे स्थापन केल्या जातात. नंतर खांदेकरी मानकरी यांना देवाच्या शेतात जे काही धान्य पिकले आहे ते धान्य दिलं जातं. अशा प्रकारे सोमवती अमावस्येच्या सोहळ्याची समाप्ती होते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या सोहळ्यात येत असतात, भंडारा उधळत असतात आणि एळकोट एळकोट अशी जय घोषणा करत असतात. मनापासून जर तुम्ही मल्हारी मार्तंड्याच्या पाया पडलात तर तुमची सर्व संकटे हे दूर होतात. त्यामुळे वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या आणि कुलदेवीच्या दर्शनाला नक्कीच जा आणि त्यांचा मानसन्मान करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. प्रभू रामचंद्राने सुद्धा आपल्या कुलदेवतेला ते वर्षातून एकदा जायचे. पहा ना, प्रभू रामचंद्र हे तर देवाचे अवतार होते. त्यांनी सुद्धा आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचा मानसन्मान हा केला होता. मग देवानी सुद्धा मानसन्मान केला होता तर तुम्ही आम्ही साधी माणसेच ना. त्यामुळे तुम्ही वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या कुलदेवी आणि कुलदेवतेचा मानसन्मान करायला नक्कीच त्या ठिकाणी जा. तुमच्या आयुष्यात ज्या काही संकटे असतील ते नक्कीच तुमचे कुलदेवी पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. एळकोट एळकोट. जय मल्हार. श्री खंडेराव महाराज की जय.